उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नीलम गोरेंची पाठराखण। नीलम गोरेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या। एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। सुषमा अंधारेंची नीलम गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस। नीलम गोरेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या गीताला पुरस्कार जाहीर। हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। काल भाजप नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट। सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामासंबंधी 25 मिनिटांची भेट। स्वतः जयंत पाटलांची माहिती। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित। काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही। नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट। 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्याच्या ओएसडीने 5 लाख मागितले। आमदार मिटकरींचा गंभीर आरोप। मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीने पैसे मागितल्याचा दावा। 2 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते ठाणे दौऱ्यावर। दिवंगत आनंद दिघेंना अभिवादन करून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राज्यभर दौऱ्यांना सुरुवात करणार। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कृषी मंत्री कोकाटे यांच्याबद्दलचा निकाल राखून ठेवला। 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार। सत्र न्यायालयाकडून काल माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। राज्य सरकारचा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांना आता 53% महागाई भत्ता मिळणार।